So last lecture we have seen the lap winding, wave winding, concentric type winding and the distributed type winding. Distributed type winding म्हणजे कसं होतं परत एकदा मी सांगतो. परत एकदा आपण बघूया. वेव्ह वाइंडिंग म्हणजे कसं होतं या टाइप मध्ये बघा. दिस वन इज दी वेव्ह वाइंडिंग, राईट. सो दिस वन इज दी वेव्ह वाइंडिंग. हे वेव्ह वाइंडिंग होतं. ओके. त्याच्यानंतर लॅप वाइंडिंग. लॅप वाइंडिंग कसं होतं लाईक दिस. सो दिस इज नथिंग बट दी लॅप वाइंडिंग. ह्याला तुम्ही काय म्हणणार लॅप वाइंडिंग असं म्हणणार. ओके. त्याच्या पुढचं काय होतं डबल लेअर वाइंडिंग, सिंगल लेअर. आता एक हाच समजा स्लॉट आहे, या स्लॉट मध्ये दोन वाइंडिंग जात आहेत समजूया आपण अशी. एका स्लॉट मध्ये किती वाइंडिंग जात आहेत दोन वाइंडिंग जात आहेत. सो त्याला म्हणणार तुम्ही डबल लेअर वाइंडिंग. ओके. एका स्लॉट मध्ये दोन वाइंडिंग जात असतील तर त्याला म्हणणार तुम्ही हा एक स्लॉट आहे समजा, या एका स्लॉट मध्ये दोन वाइंडिंग जात आहेत म्हणजे एका कॉइलची एक साइड दुसऱ्या कॉइलची एक साइड, तर त्याला तुम्ही काय म्हणणार डबल लेअर वाइंडिंग. ओके. एका स्लॉट मध्ये फक्त एकच वाइंडिंग जात असेल म्हणजे समजा या टाइप मध्ये हे समजा स्लॉट आहेत. ओके. याच्यामध्ये फक्त एकच वाइंडिंग जात असेल, हे समजा आर फेज. ओके. नंतर ही समजा वाय फेज. ओके. आणि ही थर्ड समजा दिस वन इज दी बी फेज. सो इथे काय दिसतंय एका कॉइलची एक साइड फक्त काय दिसते तुम्हाला एका स्लॉट मध्ये जाते म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही लॅप वाइंडिंगच आहे पण सिंगल लेअर लॅप वाइंडिंग आहे. इथे काय दिसतंय तुम्हाला डबल लेअर दिसतंय. आणि दुसरा एक फरक सांगतो तुम्हाला, एक वाइंडिंग जे आहे तर एका स्लॉट मध्ये नंबर ऑफ टर्न्स आहेत. ओके. आणि नेक्स्ट स्लॉट मध्ये दुसरी फेज येते म्हणजे ह्याला काय म्हणणार तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड टाइप वाइंडिंग. डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग मध्ये काय झालंय बघा, एकच कॉइल डिस्ट्रीब्युट केलेली दिसते. काय केलंय एकच कॉइल डिस्ट्रीब्युट केलेली दिसते म्हणजे ही एकच कॉइल आहे, तिच्या इथूनही करंट कसं जातोय अपवर्ड डायरेक्शननी, इथूनही अपवर्ड. इथून कसं जातोय डाऊनवर्ड, इथून डाऊनवर्ड. ह्या कॉइलचा इथे अपवर्ड, इथे अपवर्ड, इथे डाऊनवर्ड, इथे डाऊनवर्ड. म्हणजे डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. हे काय केलंय हे थ्रू आउट स्लॉट हे वाइंडिंग डिस्ट्रीब्यूट केलंय. लक्षात घ्या एकच कॉइल डिस्ट्रीब्यूट केले, एकच कॉइल ओव्हर दी नंबर ऑफ स्लॉट्स डिस्ट्रीब्यूट केले. इथे काय केलं एक कॉइल फक्त एकाच स्लॉट मध्ये गेलेली आहे. लक्षात आलं, एकच कॉइल एकाच स्लॉट मध्ये गेलेली आहे म्हणजे याला काय म्हणणार कॉन्सन्ट्रेटेड टाइप वाइंडिंग. याला काय म्हणणार डिस्ट्रीब्युटेड टाइप वाइंडिंग. ओके. लॅप आणि वेव्ह मधला फरक कळला. हे वेव्ह वाइंडिंग, दिस वन इज दी, हे काय आहे दिस वन इज दी लॅप वाइंडिंग. एकमेकांवर दिसतंय बघा, या कॉइलच्या अर्ध्या साइडवर ही कॉइल आहे, या कॉइलच्या अर्ध्या साइडवर ही कॉइल आहे. ओके. सो दिस इज नथिंग बट दी लॅप वाइंडिंग. ओके. लॅप मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आणि डिस्ट्रीब्युटेड अशा दोन्ही गोष्टी येतात. ही काय दिसते तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड, इथे काय दिसतंय डिस्ट्रीब्युटेड, इथे काय दिसतंय डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. लक्षात आलं का? हॅलो, पुन्हा सांगू एनीवन? कॉन्सन्ट्रेटेड आणि डिस्ट्रीब्युटेड मधला डिफरन्स कळला का? हे 12 स्लॉट आहेत समजूया आपण. ओके. कसं येणार
तुम्हाला डिस्ट्रीब्युटेड दाखवतो कसं येणार. डिस्ट्रीब्युटेड कसं येणार, 1 मध्ये जाईल, ठीक आहे, 1 मधून समजूया आपण 7 मध्ये जाईल, 7 मधून पुन्हा 2 मध्ये जाईल, 2 मधून 8 मध्ये जाईल आणि कनेक्शन इकडे येईल. ओके, ही एकच कॉईल आहे, फक्त ही 4 स्लॉट मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. लक्षात आलं. आता वाय फेज कशी असेल समजूया आपण. 3 मध्ये जाईल, 3 मधून इथे 9 मध्ये येईल, बरोबर, इथून 4, 4 मधून 10 आणि अशा प्रकारे. ओके, ही झाली कोणती फेज, वाय फेज. आता बी फेज कशी येणार, बी फेज समजूया, इथून येईल 5 राईट, नंतर 11, 6, 12 राईट. हे तुमच्या लक्षात आलं. हे ह्याला काय म्हणणार तुम्ही, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. ओके, कॉन्सन्ट्रेटेड 3 फेज कॉन्सन्ट्रेटेड कसं असतं, ही एक फेज झाली असती समजूया, ही एक फेज झाली. ओके, ही दुसरी फेज झाली राईट, आणि ही समजा तिसरी फेज झाली. सो दिस इज नथिंग बट दी कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. दिस इज नथिंग बट दी कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. म्हणजे हे बघा, इथे एकाच कॉइलचे 2 पार्ट केलेत. एक पार्ट जो आहे तो 1 आणि 7 मध्ये जातोय, दुसरा पार्ट जो आहे तो 2 आणि 8 मध्ये जातोय, म्हणजे एक कोणतं झालं, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. इथे काय केलं, एक कॉइल, पूर्ण कॉइल एका 2 स्लॉट मधूनच जाते, म्हणजे 2 नंबर मधून जाते, आणि किती आहे हा, 1 2 3 4 5 नंबर मधून जाते, 1 नंबर मधून जाते, 4 नंबर मधून जाते. ओके, सो दिस इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग, दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग. लक्षात आलं. सो आता यांची कनेक्शन्स कशी करतात. सो देयर आर 2 कनेक्शन्स ऑफ आर्मेचर्स विच आर carried out. One is star connection and another is delta connection. पुन्हा एकदा तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या अजून लगेच लक्षात येईल. सो if these are the slots, हे स्लॉट आहेत असं समजा. ओके, ही आर फेज आहे असं समजूया आपण. सॉरी, अशी येईल. ही एक कॉइल आहे असं समजूया आपण. ओके, दिस वन इज दी 1 कॉइल. दिस वन इज दी अनदर कॉइल, वाय फेज. ओके, त्याचे 2 टर्मिनल आले हे वाय फेजचे, आणि तिसरी कॉइल कोणती येणार, बी फेज. सो हे आले समजूया आपण बी फेजचे 3 टर्मिनल. ओके, अशा अजूनही कॉइल असणार. ओके, आता ह्यांना जर तुम्हाला स्टार मध्ये कनेक्ट करायचं असेल, ह्याला तुम्ही म्हणा स्टार्ट 1 फिनिश 1, याला म्हणा स्टार्ट 2 फिनिश 2, याला म्हणा स्टार्ट 3 फिनिश 3, बरोबर. हे बघा, इथे पण तसंच दाखवलेलं आहे, R1 R2 Y1 Y2 B1 B2. याला जर तुम्हाला काय करायचं असेल, स्टार कनेक्शन करायचं असेल, तर F1 F2 आणि F3 यांना कनेक्ट केला तिथे, किंवा S1 S2 S3 ला कनेक्ट केलात, बरोबर, आणि F1 F2 F3 जे आहेत त्यांना ओपन ठेवलात, तर तुम्हाला स्टार कनेक्शन मिळेल. डेल्टाला कसं मिळेल, S1 आणि काय करायला लागेल, S1 आणि F3 याला कनेक्ट करायला लागेल, S1 F3 अशा प्रकारे डेल्टा करावा लागेल थोडक्यात, बरोबर. त्याच्यानंतर F1 आणि
S2 ला कनेक्ट करावं लागेल. ओके, आणि याला असं कनेक्ट करावं लागेल. हे झालं डेल्टा कनेक्शन. तर याप्रमाणे स्टार डेल्टा कनेक्शन केले जातात. हे डेल्टा स्टार मध्ये काय करणार तुम्ही, कोणते 3 टर्मिनल वाइंडिंग चेक, तर S1 S2 S3 किंवा F1 F2 F3 यांना काय करणार, कॉमन करणार. सो देर आर 2 टाइप्स ऑफ कनेक्शन्स विच आर युज्ड टू मेक दी आर्मेचर वाइंडिंग. आयदर इट इज स्टार और डेल्टा कनेक्शन. एकतर तिथे स्टार वापरतात किंवा काय वापरतात, डेल्टा कनेक्शन वापरतात. आता नेक्स्ट इज शॉर्ट पिच अँड फुल पिच वाइंडिंग, कॉल्ड ॲज शॉर्ट पिच वाइंडिंग. अँड शॉर्ट पिच मध्ये 2 कन्सेप्ट आहेत, केसी आणि केडी. त्याला म्हणतात चॉर्डिंग फॅक्टर आणि पिच फॅक्टर. तर ते काय असतात ते बघूया. सो फुल पिच कॉइल. आता फुल पिच कॉइल म्हणजे काय, फुल पिच कॉइल म्हणजे काय, त्या दिवशी मी शिकवलेला आहे तुम्हाला. फुल पिच कॉइलचा अर्थ काय, फुल पिच कॉइलचा अर्थ कोणी सांगू शकतं का, एनीवन? अनम्यूट करून सांगू शकता तुम्ही, बोला. फुल पिच कॉइलचा अर्थ काय? If this one is the coil, so the coil which is placed at 1 pole distance, म्हणजे हा N आहे समजा फील्ड वाइंडिंगचा, तर इथे काय पाहिजे, S पाहिजे. म्हणजे याच्या समोर जेव्हा काय येईल, याच्या समोर S येईल, तेव्हा इथे कोण असेल, N असेल. हा काय असेल, N असेल. म्हणजे आर्मेचर हे कोणतं वाइंडिंग आहे म्हणायचं, हे कोणतं वाइंडिंग आहे, आर्मेचर वाइंडिंग. हे कोणतं वाइंडिंग आहे, NS ने दाखवलेलं आहे, ते कोणतं आहे, फील्ड वाइंडिंग. कोणतं आहे, फील्ड वाइंडिंग. सो जेव्हा ही कॉइल आर्मे फील्ड वाइंडिंगच्या, ही कॉइल जी आहे ही फील्ड वाइंडिंगच्या किती डिस्टन्स मध्ये बसवलेली आहे, 1 पोल डिस्टन्स मध्ये. म्हणजे N to S, नेक्स्ट S, N पासून पुढचा S, बरोबर. जर तुम्ही फिजिकली बघितलं तर समजा 2 पोल स्ट्रक्चर आहे, तर कसं येणार, इथे N नसेल तेव्हा इथे काय असणार, S असणार. ओके. जर 4 पोल स्ट्रक्चर आहे, रोटरचं 4 पोल स्ट्रक्चर, NS किती डिग्रीला असणार मेकॅनिकली, मेकॅनिकली किती डिग्रीला असणार NS, हा N, हा S, हा N, हा S. जर 4 पोल स्ट्रक्चर असेल तर मेकॅनिकली किती डिग्री असणार, हे डिस्टन्स 90 डिग्री. इलेक्ट्रिकली किती आहे, 1 पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत, म्हणजे इलेक्ट्रिकली किती सायकल कंप्लीट होणार, हाफ सायकल. म्हणजे इलेक्ट्रिकली किती डिग्री, इलेक्ट्रिकली 180 डिग्री. मेकॅनिकली 90 डिग्री. जेव्हा रोटर 4 पोल मध्ये, जेव्हा रोटर 90 डिग्रीने शिफ्ट होतो, तेव्हा इलेक्ट्रिकली 180 डिग्री शिफ्ट मिळते, बरोबर. 2 पोल मोटर, 2 पोल रोटर जर असेल तर जेव्हा हा रोटर किती डिग्रीने शिफ्ट होईल, जेव्हा मेकॅनिकली 180 डिग्रीने शिफ्ट होईल, तेव्हा इथे इलेक्ट्रिकली पण किती डिग्रीने शिफ्ट होईल, एका पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत, म्हणजे किती येणार, 180 डिग्रीने शिफ्ट मिळेल. लक्षात आलं. सो हे वाइंडिंग जर फुल पिच वाइंडिंग असेल, फुल पिच म्हणजे जेव्हा इथे N आहे तेव्हा नेक्स्ट S इथे आहे. ओके, या वाइंडिंगला फुल पिच वाइंडिंग म्हणणार. ओके, तर इथे दाखवलेलं आहे बघा, दी कॉइल्स साइड्स विच आर इन फ्रंट ऑफ दी व्हॉट, दी पोल्स, बरोबर. सो दी स्पॅन बिटवीन दी 2 poles which is called as pole pitch, called as pole pitch. So if the coil which is placed at pole pitch called as full pitch coil, called as full pitch coil. आता इथे बघा, if the coil sides are placed in slots 1 and 7 then it is full pitch coil. If the coil sides are placed in slot 1 and 6 then it is called as शॉर्ट पिच कॉइल. ही कॉइल लक्षात घ्या, याच्याऐवजी कशी असेल,
एक साइड तिची एक मधनच जाते समजूया, आणि दुसरी साइड जी आहे ती काय होते, फुल पिच पेक्षा कमी. म्हणजे आता याचा सेंटर, पोलचा सेंटर कुठे आहे, तो इथे आहे बरोबर, म्हणजे इथे आणि इथे, आणि ही कॉईल कुठे गेले त्याच्यापेक्षा काहीतरी पिचने, म्हणजे काहीतरी स्लॉटने कमी स्लॉट मध्ये बसवले. म्हणजे जी 1 आणि कितीला बसायला पाहिजे, समजा 1 2 3 4, 1 आणि 5 ला बसायला पाहिजे होती, ती इथे कॉईल माझी बसले 1 आणि 4 ला बसले. म्हणजे आता हे फुल पिच कधी कशावरून ठरवलं होतं तुम्ही, कशावरून ठरवलं होतं, एन आणि एस मधल्या डिस्टन्स वरून. ओके, आता त्याच्यापेक्षा जर कॉईल कमी असेल तर त्याला तुम्ही शॉर्ट पिच कॉईल म्हणणार. सो राईट, इथे काय म्हटलंय, देन it is called as short pitch or fractional pitch coil because the coil span is equal to 5/6 of pole pitch. So it short by 1/6 pole pitch or by 180/6. 180/6. So 30 degree. So 30 degree ने काय झाले, ही कॉईल आपली दिसते तुम्हाला जिथे पाहिजे होती त्यापेक्षा शॉर्ट दिसते. सो दिस इज कॉल्ड एज फ्रॅक्शनल पिच ऑर शॉर्ट पिच कॉईल. म्हणजे आता ऍक्च्युली या शॉर्ट पिच कॉईलचे काय काय आहेत, ऍडव्हान्टेजेस काय आहेत. सो फर्स्ट इज ऍज डिस्टन्स डिक्रीजेस दी कॉपर गेट्स सेव्ड. कॉपर गेट्स सेव्ड. डिस्टन्स बघा, मगाशी 1 पासून 7 पर्यंत वायर लागणार होती, आता 1 पासून 6 पर्यंत लागते, म्हणजे copper gets saved. Next is they improve the waveform of generated EMF in the approximate sine wave. ती जी प्रोफाईल आहे, ही प्रोफाईल काय होते, हार्मोनिक्स कमी झाल्यामुळे ही प्रोफाईल जी आहे तुम्हाला एसी ची प्रोफाईल मिळते शॉर्ट पिच मध्ये. ओके, कशामुळे, सो बिकॉज ऑफ दी डिस्टॉर्टिंग हार्मोनिक्स कॅन बी रेड्युस्ड और टोटली एलिमिनेटेड. So that is very important thing. So the profile of AC supply gets improved. Third point is due to elimination of high frequency harmonics. हे जेव्हा शॉर्ट पिच करतात तेव्हा हार्मोनिक्स कमी होतात, आणि सो दॅट दी एडी करंट अँड हिस्टेरिसिस लॉसेस ऑल्सो डिक्रीजिंग. बरोबर, अँड सो दॅट इफ लॉसेस डिक्रीजेस देन इफिशियन्सी increases. If losses decreases then efficiency increases. So there are 3 advantages, main advantages of short pitch winding. First is the saving of copper, another is to improve the profile and eliminate the, which helps to eliminate the harmonics of the output, and third is the elimination in harmonics which reduces the hysteresis and the eddy current losses. So generally the short pitch coil which is preferred, generally the short pitch coil which is preferred, the disadvantage. Now the disadvantage of short pitch coil, तुम्हाला मी त्याच दिवशी सांगितलं होतं, the maximum व्हॅल्यू ऑफ ईएमएफ, ही जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ईएमएफ ची, ती रीच होण्यासाठी काय लागतं आपल्याला, दी कॉइल शुड बी फुल पिच कॉइल. दी कॉइल शुड बी फुल पिच कॉइल. सो देअर विल बी अ मॅक्झिमम फ्लक्स कटिंग. बरोबर, वेन दी कॉइल विच इज इन फ्रंट ऑफ दी एन अँड एस पोल, या दोन पोलच्या कॉइल जेव्हा समोर येईल तेव्हा काय होणार, मॅक्झिमम फ्लक्स कटिंग होणार. तर इथून जो काय ईएमएफ तयार होतोय या ऍक्टिव्ह कंडक्टरच्या अक्रॉस प्लस या ऍक्टिव्ह कंडक्टरच्या अक्रॉसचा जो ईएमएफ आहे, या दोघांची काय होणार, ऍडिशन होणार. ईएमएफ बाय दिस कंडक्टर प्लस ईएमएफ बाय दिस कंडक्टर, अँड दोज गेट्स ऍडेड, and the EMF induced, which is the magnitude of induced EMF, which is more, which is maximum when the full pitch coil which is used. So the disadvantage of short pitch coil, which is the total voltage around the coil somewhat reduced. The total voltage around the coil somewhat reduced, right? So that is the issue. Otherwise the short pitch coil which is
very much beneficial. So always the short pitch coil which is used. So their resultant vector sum of less than the arithmetic sum. काय होतं तर याची वेक्टर सम जी आहे त्यात वेक्टर सम आणि अर्थमॅटिक सम नेमका फरक काय आहे? सांगतो मी तुम्हाला, जस्ट अ मिनिट. सो एक कॉइलची साइड समजा ईएमएफ इंड्यूस करते अशा प्रकारे, त्याला मी म्हणतो EA. ओके, जेव्हा दोन कॉइल फुल पिच मध्ये असतील तेव्हा हे दोन ईएमएफ जे आहेत ते एकमेकांना काय असणार, एकाच डायरेक्शन मध्ये असणार, EA आणि EB, अँड रिझल्टंट ईएमएफ विच इज EA प्लस EB, EA प्लस EB. ओके, पण जर तुम्ही ही कॉइल जी आहे ती शॉर्ट पिच कॉइल केलात तर काय होईल, EA ची डायरेक्शन अशी आहे समजूया. ओके, त्याच्यापेक्षा EB ची जी डायरेक्शन आहे ती अशा प्रकारे काहीतरी असेल. सो दॅट the direction of resultant EMF gets changed, as well as direction तर change होतेच आहे, as well as the vector sum of the induced EMF which is less compared to vector arithmetic sum. So the difference between these is called as the coil span factor. So तेच म्हणायचं मला इथे, KP or KC Chording factor किंवा coil span factor which is nothing but the vector sum of the induced EMF of per coil divided by arithmetic sum. So लक्षात ठेवा, वेक्टर सम ही अर्थमॅटिक सम पेक्षा कमी असणार आणि तीच तुम्ही कुठे दाखवले, न्यूमरेटरला दाखवले. ऑलवेज इन दिस केस केसी किंवा केडी जेव्हा तुम्ही फाइंड आउट करताय केसी किंवा केपी तेव्हा वरती काय येणार, वेक्टर सम, खाली येणार अर्थमॅटिक सम. ओके, बिकॉज you have to find out the factor such that it is the ratio of vector sum divided by arithmetic sum. Always arithmetic sum which is more compared to the vector sum, because vector sum is the instantaneous which depends upon the instantaneous position of vectors rotating in the plane. Okay, so with this we will conclude our lecture. याच्या नंतर आपण नेक्स्ट लेक्चर बघूया, केसी पुन्हा घेऊया आणि केडी, बरोबर, हे दोन्ही आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आय होप यू आर सॅटिस्फाईड विथ दिस लेक्चर. येस ऑर नो चॅटिंग मध्ये टाका, येस ऑर नो. समजतंय का शिकवलेलं ते विचारतोय मी तुम्हाला. पुन्हा आपण उद्या चॉर्डिंग फॅक्टर आणि केडी, बरोबर, हे दोन्ही आपण उद्या घेऊया. ओके.